सत्य का साहस। नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणात एक नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून रिक्त असलेल्या महापौरांची खुर्ची आज अखेर भरली आहे। महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन केली असून शहराची प्रशासकीय पोकळी आता भरून निघाली आहे। आज दुपारी ठीक 12:30 वाजता मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे आणि उपमहापौर लीला हातीवडे यांनी मनपा मुख्यालयात पोहोचून आपला पदभार स्वीकारला। यावेळी मंत्रोच्चाराच्या घोषात आणि जल्लोषात दोन्ही नेत्यांनी आपल्या दालनात प्रवेश केला। केवळ महापौरच नाही तर आज महापालिकेच्या इतर महत्त्वाच्या पदावरील नियुक्त्यांचा सोहळाही पार पडला। सत्ता पक्षनेते म्हणून बाल्या बोरकर यांनी सूत्रे हाती घेतली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे संजय महाकाळकर यांनी आपला पदभार स्वीकारला। या सोहळ्यासाठी भाजपा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते। गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चितता आणि नेतृत्वाची कमतरता आज खऱ्या अर्थाने संपुष्टात आली आहे। हे शहर देशाच्या पटलावर चांगलं नाव कसं कमावेल, हे शहर या शहरातील जनतेसाठी होणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहे, ज्या मागील कृष्णाभाऊंनी उल्लेख केला की मागील 10 वर्षाच्या नंतर ह्या शहराचा कसा कायापालट झालाय आणि म्हणून हा कायापालट होत असताना जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये आणखी तीव्र गतीने विकास कसा होणार आहे, आणखी नागरिकांना काय काय हवं आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना भैयांनी सांगितलं की निश्चितपणे सगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते क्षेत्र पाणी पुरवठ्याचं असो, मलनिस्सारणाचं असो, मग ते क्षेत्र आता अजय भैयांनी सांगितलं की अतिक्रमणांचा अनेक विषय निश्चितपणे येणार आहे, ते विषय आहे। अब तक सत्य का साहस।